लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येते। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। सोबतच घेतलेले पैसे देखील वसूल केले जाणार आहेत। मात्र वेतनवाढ रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। 2.5 कोटी लाडक्या बहिणींची केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी आता समोर आल्यात। 5,000 सरकारी कर्मचारी तर 3,000 शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे। ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना महिला व बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाईल। 2.5 कोटी महिलांपैकी 1,30,00,000 महिलांची आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण झाली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी केली जाईल। पुढील महिन्याभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होईलच। त्यानंतर त्या विभागांना या संदर्भातील पत्र देखील पाठवण्यात येणार आहे। अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणार आहेतच, मात्र त्याशिवाय त्यांचा पगारवाढही रोखला जाणार आहे। या संदर्भात कारवाई केली जाणार आहे। याविषयीचं पत्र महिला व बाल विकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबरपर्यंत होती, मात्र आता ती वाढवून देण्यात आली आहे। 30 डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे। मात्र आता महिलांवर कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे आता महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते।